रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रद्द झालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण रद्द. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तीचे उपवर्गीकरण रद्द, व्यक्तीचे उपवर्गीकरण रद्द, व्यक्तीचे उपवर्गीकरण रद्द. होत कसं नाही, होत कसं नाही. बोगस बदर समिती बरखास्त, बोगस बदर समिती बरखास्त, बोगस बदर समिती बरखास्त, बोगस बदर समिती बरखास्त. व्यक्तीचे उपवर्गीकरण रद्द, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो. शिक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरलो. बदर समिती रद्द करण्याचा आपली मागणी आहे, काय सांगाल? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा कचेरीवर मोर्चे आणि निदर्शने आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. म्हणून संभाजीनगरला देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निदर्शने करतो आहोत. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी जातीचे उपवर्गीकरण करण्याचा या ठिकाणी संकेत दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने ते तशी तयारी करतात असं आम्हाला समजतंय. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीच्या 59 जातींना 13% आरक्षण दिलं आणि ह्या 13% आरक्षणामध्ये 59 जाती आहेत आणि एसटीचे अबकडीचं उपयोग करण्याचं शासनाचं धोरण हे आम्हाला मुळीच मान्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामध्ये मोडतोड करण्याचा कुणालाही या ठिकाणी अधिकार राहिलेला नाही. जर शासनाने उपवर्गीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला तर यापेक्षा अधिक आम्ही आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शासनाने उपवर्गीकरण समितीसाठी बदर समिती नेमली. ही बदर समिती निवड बोगस बदर समिती आहे. या बदर समितीचा अहवाल काय आहे हे आम्हाला माहीत नाही. जनतेला अहवाल काय माहीत नाही. फक्त मुख्यमंत्र्यांना शासनाला त्याचा अहवाल माहीत आहे. म्हणून ह्या बदर समितीचा अहवाल खुला करा, जनतेसमोर करा आणि त्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अभिकरण करून घेतलं की आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकसंख्येनुसार जातीनुसार या ठिकाणी जनगणना झाली पाहिजे. आज महाराष्ट्र शासनाकडे कुठल्याही जातीचा स्वतंत्र असा डेटा या ठिकाणी नाहीये आणि या कुठल्यावर प्रश्नावर हे वर्गीकरण करायला निघालेले आहेत. म्हणून हे अन्यायकारक होईल. कुठल्याही समाजावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. मातंग समाज या ठिकाणी अबकडीची मागणी करते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 13% आरक्षण दिलं आणि त्या 13% आरक्षणामध्ये आपण मोठे भाऊ लहान भाऊ सर्व मिळून या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेतोय. म्हणून वेगळं आरक्षण मागण्याची काही या ठिकाणी आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की अबकडं आम्ही मुळीच सहन करणार नाही. शासनाने अबकडे करण्याचा जो या ठिकाणी घाट घातलेला आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मागे घ्यावा. तो घाट त्यांनी रद्द करावा. उपवर्गीकरण त्यांनी रद्द करावं हीच प्रामुख्याने आज या ठिकाणी. काय वाटतंय, पहिले हिंदू मुसलमान केल्यानंतर मराठा वर्सेस ओबीसी, आता SC ST मध्ये भांडणं लावायचं सरकार काम करतंय. या ठिकाणी सरकारला या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे तोडाफोडाचे राजकारण सुरू आहे. कारण मराठा समाजामध्ये, माळी समाजामध्ये, धनगर समाजामध्ये अगोदर भांडणं लावली आरक्षणाच्या नावावर. त्यानंतर आता परत आणखी हिंदू मुस्लिमच्या लोकांमध्ये देखील आरक्षणावरून या ठिकाणी भांडणं लावलेली आहेत. आणि म्हणून आता फक्त महाराष्ट्रामध्ये दलित समाजामध्ये भांडण लावण्याचं काम शिल्लक होतं. म्हणून बदर समिती तयार करून एकट्याच मॅजिस्ट्रेटची बदर समिती तयार केली आणि तो बोगस अहवाल शासनाने घेतला आणि त्या आधारावर शासन हे वर्गीकरण करू इच्छिते तर ते आम्हाला मुळीच मान्य नाही. म्हणून दलित आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम, दलित आणि मातंग समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम शासनाने या ठिकाणी करू नये. म्हणून आज मोर्चे प्रतिमोर्चे आज महाराष्ट्रामध्ये निघत आहेत. म्हणून मी मातंग समाजाला या ठिकाणी विनंती करेन की या ठिकाणी आंदोलन करत असताना
कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल आपण वेगवेगळं वेडवाकडं बोलू नये. दलित समाजामध्ये दरी निर्माण होईल अशा प्रकारची या ठिकाणी आपण भाषणं करू नयेत. आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करूया. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे सर्वांसाठी दिलेलं आहे, 59 जातीसाठी दिलेलं आहे. म्हणून कुठल्याही एका जातीवर जर आरक्षण आबाकडे केलं तर बाकी सर्व जातीवर अन्याय होईल. पण कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी आणि उपवर्गीकरण हे त्वरित थांबवलंच पाहिजे. ही आम्ही आज याच्या मातंग समाजामध्ये यावरून 2 गट पडलेले आहेत. असं वाटतं. नाही, मातंग समाजातले जवळपास 75% लोक आंबेडकरवाडी मातंग समाज हा आमच्या समोर आहे. त्यांना वर्गीकरण नको आहे, परंतु काही एक विशिष्ट असा समाज आणि विशिष्ट असे लोक काही जातीयवाद्यांच्या इशाऱ्यावर या ठिकाणी येऊन या ठिकाणी वर्गीकरणाची मागणी करतात आणि समाजाचे फूट पाडण्याचं काम करतायत. म्हणून मला त्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे सर्व जातीचं एकीकरण करून या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून कुठल्याही समाजामध्ये फूट पाडायचं काम या ठिकाणी करायचं नाही. आपली सर्वांची मातंग समाजाने 59 जातीची एकजूट या ठिकाणी करायची आहे आणि एकजुटीच्या माध्यमातून आपण आरक्षण या ठिकाणी मागणार आहोत.